Good morning, all of you, student. In the last period, we can completed the periodic time period of a simple pendulum. Time period of a simple pendulum. The formula for time period of a simple pendulum: T is equal to 2 pi under root L divided by G. Under root L divided by G. This formula we can complete here. T is equal to 2 pi under root L divided by G. By using this formula, we can determine here 4 laws for the simple pendulum or time period of a simple pendulum. चे आपण एकूण 4 law घेतला. First law, simply I cannot tell the total statement. Simply, T is directly proportional to square root of L. Next, T is inversely proportional to square root of acceleration due to gravity. Next, time period of simple pendulum is independent on the mass of the pendulum. जो पेंडुलम होता त्या मासवर कुठल्याही प्रकारचा अवलंबून नव्हता. अँड लास्ट, द टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स ऑन द एम्प्लिट्यूड. तुम्ही कितीपर्यंत लांब नेला एका बाजूला, तुम्ही एम्प्लिट्यूड कितीपर्यंत गेला याच्यावर त्याचा अवलंबून नाही. अशा प्रकारचे एकूण आय कॅन टेक हिअर 4 लॉज फॉर द टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम. ओके, अँड देन वी डिस्कस सेकंड पेंडुलम. What is my second pendulum? The periodic time is 2 seconds of a pendulum is called as a second pendulum. ज्या पिरियड सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड हा 2 सेकंद असतो, अशा प्रकारच्याला आपण सेकंड पेंडुलम म्हणतो. अँड द बाय युजिंग दिस वी कॅन डिटरमाइन हियर लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, अँड द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज अप्रॉक्सिमेटली 0.9964. पुढे काय असेल ते 64 मीटर आहे. मीन्स अप्रॉक्सिमेटली 1 मीटर. मीन्स अप्रॉक्सिमेटली काय सांगा 1 मीटर. सो दॅट्स वी कॉल सेकंड पेंडुलम. त्याला काय सांगा सेकंड पेंडुलम. ओके, आत्तापर्यंत जे शिकलो ते सगळं आपण लिनियर एसएचएम मध्ये शिकलोय. कारण कशात शिकलोय सांगा बघू, लिनियर एसएचएम मध्ये. आणि टुडे वी स्टार्ट द नेक्स्ट एसएचएम अँड दॅट्स वी कॉल अँग्युलर एसएचएम. दॅट्स वी कॉल्ड अँग्युलर एसएचएम. व्हॉट इज माय अँग्युलर एसएचएम? सिंपल जर आपण विचार केला तर काय केलं बघा, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय घेतो आपण सांगा -x. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय सांगा -x. दिस इज कॉल्ड लिनियर एसएचएम. याला काय म्हणतात सांगा लिनियर एसएचएम. बट व्हॉट इज माय अँग्युलर एसएचएम? टेल मी फर्स्ट बाय युजिंग द एक्सपेरिमेंट. एक एक्सपेरिमेंट दाखवतो आणि त्यानंतर आपण काय घ्यायचं ते आपण डिस्कस करूया. ओके, टाइम पिरियड कसा काढायचा किंवा त्याचा आपण त्या डिस्कचा सॅम्पल पेरियडचा टाइम पिरियड कसा काढायचा आपण काय करायचं आहे डिस्कस करायचा आहे. आणि त्यासाठी सुरुवात करूया. फर्स्ट वी आर डिस्कस द वन मेटॅलिक डिस्क अँड दॅट मेटॅलिक डिस्क, दिस इज द मेटॅलिक डिस्क. दॅट मेटॅलिक डिस्क इज कनेक्टेड विथ और सस्पेंडेड विथ nylon or metal wire. Consider the disc and that disc is suspended with a nylon or metallic wire. And at the time this disc have given the motion. ह्या डिस्कला काय ते सांगा मोशन द्या. Now that disc have given the motion. What do you like this motion? That's like a clockwise and anti-clockwise. Means असं हो का पुढं अशी मोशन दिल्यानंतर ती अशी पुढे जाते आणि त्याच वेळा अशी इकडून मागे येते. एक बाजू पुढे जाते आणि एक बाजू काय सांगा अशी मागे येते. एक बाजू पुढे जाते आणि एक वेळा काय सांगा मागे येते. आणि दॅट्स वी कॉल टॉर्क. व्हॉट यू कॉल हिअर? टॉर्क. त्याला काय म्हणायचं बघा टॉर्क म्हणायचं इथं. म्हणजे मीन्स आय कॅन टेक द वन मेटल डिस्क. That metal disc is connected to the metal wire or nylon, and at the time flexible nylon, and at the time that metal disc have given the motion. म्हणजे मोशन द्या and that motion is called angular motion. का सांगा बघू. हे बघा आपण इथं काय घेतलं ते आपण सरळ घेतलं ते. आठवतं का बघा ही मोशन सांगा अशी सरळ होती, पण आत्ताची जी मोशन आहे ही अशी अशी गोलाकार आहे, गोलाकार. and that's we call angular motion. त्याला काय म्हणायचं सांगा बघू angular motion. But in angular motion there are 2 types of motion. Some disc that motion of disc is first anti-clockwise पाठीमागे जाते, but at the same time there is a clockwise. एक वेळा अँटी क्लॉकवाईज जाते आणि त्याच वेळा डिस्क अशी पुढे मागं पुढं करणार का मागं पुढं त्यापेक्षा एका बाजूने अँटी क्लॉकवाईज गेले तर ह्या बाजूने काय सांगा क्लॉकवाईज. म्हणजे देर आर 2 अँग्युलर मोशन म्हणजे 2 फोर्स तयार होतात. इन अँग्युलर मोशन देर आर 2 फोर्सेस आर प्रोड्युसेस अँड दॅट 2 फोर्सेस आर इक्वल इन अपोजिट. That 2 forces are equal and opposite, so we call it torque. बघा इथं आपण काय करतो ओनली लिनियर फोर्स घेतला होता, बट इन दिस अँग्युलर मोशन आय कॅन टेक हिअर टॉर्क.
काय घ्यावं लागेल आपण सांगा, टॉर्क घ्यावं लागेल. याचं स्टेटमेंट काय नंतर किंवा डेफिनेशन काय नंतर आपण पुढे घेऊ असं काय शेवटी. परंतु आता बघा इथं फर्स्ट वी डिस्कस ऐका दॅट डिस्क हॅव गिवन द अँग्युलर मोशन अँड दॅट मोशन इज अ ऐका ही जी मोशन आहे दॅट मोशन इज अ क्लॉकवाइज ॲज वेल ॲज अँटी क्लॉकवाइज, क्लॉकवाइज ॲज वेल ॲज अँटी क्लॉकवाइज. अँड सो देर इज अ फोर्स अँड दॅट फोर्स इज कॉल्ड एज अ टॉर्क. दॅट फोर्स इज कॉल्ड एज अ टॉर्क. आणि मग ऐका दॅट टॉर्क आहे की नाही तो, त्या टॉर्कचा उपयोग करून वी कॅन डिटरमाइन हिअर अँग्युलर ॲक्सलरेशन. काय करायचं सांगा आपण, अँग्युलर ॲक्सलरेशन. आणि मग या पॉईंटमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे काय बघा. फर्स्ट आपल्याला स्टे व्हॉट इज अँग्युलर SHM, व्हॉट इज अँग्युलर SHM फर्स्ट पॉईंट. And second point, what is angular SHM and state the differential equation. State the differential equation. किती मार्काचा क्वेश्चन आहे, 2 मार्काचा क्वेश्चन आहे. परंतु हाच क्वेश्चन तुम्हाला 3 मार्काला विचारला काय बघा, व्हॉट इज अँग्युलर SHM. अँग्युलर SHM म्हणजे काय, अँड डिराइव द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ अँग्युलर SHM. डिराइव द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ अँग्युलर SHM ऑफ ए मेटल डिस्क. मेटल डिस्कचा टाइम पिरियड काढा. काय सांगा, मेटल डिस्कचा टाइम पिरियड काढा. असा जर प्रश्न विचारला तर आपण कसं तयार करायचं, पहिला डिफरन्शियल इक्वेशन आठवते का. लिनियर SHM मध्ये सुद्धा आपण डिफरन्शियल इक्वेशन घेतलं. कुठलं सांगा बघू, d²x डिवाइड बाय dt² प्लस ω² x इज इक्वल टू 0. दिस इज कॉल्ड एज अ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. बट वी वॉन्ट, आत्ता मला काय पाहिजे, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM. आणि ते काढायचं असेल तर सुरुवात करूया आपण. फर्स्ट व्हॉट इज, सुरुवात करूया, कन्सिडर द मेटल डिस्क. कन्सिडर द मेटल डिस्क अँड दॅट मेटल डिस्क हॅव गिवन दॅट मोशन्स. ह्या डिस्कला काय मोशन द्या. मोशन द्यावर काय सांगा, ॲट द टाइम धिस डिस्क कॅन सम टाइम क्लॉकवाइज अँड सम टाइम अँटी क्लॉक. काही वेळा पुढे जाणार, काही वेळा मागे येणार, काही वेळा पुढे जाणार, काही वेळा मागे येणार. अँड दॅट मोशन इज कॉल्ड एज अ अँग्युलर SHM. दिस इज कॉल्ड अँग्युलर SHM. But in that angular SHM there is a torque is produced. Because what is the definition of torque? मराठीमध्ये सांगतो, इन सिंपल मराठी वी कॉल, दोन फोर्स एकमेकाच्या विरोधात, एक पुढे गेला तर दुसरा मागे येतो, हा मागे आला तर हा पुढे जातो. सो दॅट्स वी कॉल टॉर्क. त्याला काय म्हणून सांगा, टॉर्क. आणि मग याच्यावर मी आता राहायचा व्हॉट इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM तयार करायचं आहे. वी कॅन टेक केअर, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा. टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय घेऊ आपण सांगा, थिटा घ्यायचं. कसं घ्यायचं सांगा बघा, ऐका. सम टाइम देर आर 2 फोर्सेस आणि ऐका थिटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा टॉर्क आहे का, हा टॉर्क काय गेला, एक बाजू पुढे गेली, एक बाजू मागे आली. दॅट्स वी कॉल सिंपल, वी कॉल टॉर्क. इन इंग्लिश वी कॉल, इफ द 2 फोर्सेस आर इक्वल अपोजिट बट ॲक्ट्स इन अपोजिट डायरेक्शन, but it acts in a opposite direction. Says what do you call here, torque, and that torque produces the angular displacement. इथे का असा पुढे जाणार म्हणजे अँगल तयार होतो का, असा गोल फिरतो म्हणजे काय सांगा, अँगल तयार होतो. सो टॉर्क टू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय घ्या, मायनस थिटा घेणार. काय सांगा सांगा, मायनस थिटा. फाय टेक द मायनस थिटा, बिकॉज जर पुढे जात असेल तर पॉझिटिव्ह, पण मागे येत असेल काय सांगा, जर पुढे जात असेल तर पॉझिटिव्ह, पण मागे येत असेल काय सांगा, निगेटिव्ह. आणि म्हणून दोन्हीचा विचार करायचा, दोन्ही पॉईंटचा विचार करायचा. आणि काय याचा टॉर्क टू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थिटा. टू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस. सो I can take care. These proportional sign can be cancelled by putting the constant. These proportional sign be cancelled by putting the constant. And what is constant? Tau is equal to, I can take care, minus c into theta. Tau is equal to, I can take care, minus c into theta, where c is called as a restoring torque per unit twist. C is called as a restoring torque per unit twist म्हणा, किंवा restoring torque per unit angular displacement. What do you call C? C ला काय म्हणायचं सांगा, रिस्टोरिंग टॉर्क पर नीट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय माहिती का, हा जेवढा पुढे जाईल त्याला हात जास्त काय होणार का, हा फायबर आहे नाही वरचा फायबर काय होणार, ट्विस्ट, हा फायबर काय होणार. म्हणजे जी डिस्क आहे खालची, ही डिस्क जेवढी अशी रोटेट होईल, जेवढी रोटेट होईल, हा काय होणार असा ट्विस्ट होणार. लक्षात, हा काय होणार सांगा, असा वरनं मराठीमध्ये इन सिंपल मराठी वी कॉल पिळला जाणार. हे बघा असा पिळला जाणार. लक्षात. And that's we called, ह्याला काय म्हणतो आपण लक्षात, टॉर्क. That's we call torque. And what is formula for torque? Torque is equal to minus theta. That is equal to minus theta, where c is called as a constant of proportionality, and the value of the what is the name? Restoring torque per unit angular displacement. What do you call here? Restoring torque per unit angular displacement. So we call it C. बट यू वॉन्ट द डिफरन्शियल इक्वेशन. मला मात्र काय पाहिजे सांगा, डिफरन्शियल इक्वेशन पाहिजे. आणि डिफरन्शियल इक्वेशन पाहिजे असेल तर यामध्ये पुटअप करावं लागेल. फर्स्ट आय कॅन टेक केअर सी टो इज इक्वल टू काय मायनस सी थिटा. नाव कॉल इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर 1 देऊया.
But when the disk can rotate, बघा परत rotational dynamics मध्ये जायचं. In rotational dynamics, when the disk can rotate, at the time there is a torque. And what is formula for torque? Torque tau is equal to I can take here I alpha. Torque tau is equal to I can take here I alpha, where I is called as the moment of inertia of a disk. What do you call I here? I is called as the moment of inertia of a disk. So I have moment of inertia of a disk. And alpha is called angular acceleration. Alpha is called angular acceleration. Tell me, what is the definition of angular acceleration? Rate of change of angular displacement. Rate of change of angular velocity. Rate of change of angular velocity. We call angular acceleration. What is formula? आता सगळा फॉर्म्युला पाठीमध्ये सगळा घेत बसणार नाही. That formula. Therefore, alpha बरोबर d square theta divided by dt square. Alpha बरोबर काय सांगा? d square theta divided by dt square. This formula gives the alpha. Alpha is equal to d square theta divided by dt square. Now this value put in this equation. He value were put up kara. What do you get here? Tau is equal to बघा. Tau is equal to I into d square theta divided by dt square. I alpha tau is equal to I multiplied by d square. He value to put up d square theta divided by dt square. Now this is called equation number second. Like equation number second way. At the time equation 1 and 2 equating on both sides. At the time equation 1 and 2 equating on both sides. What is left? Tau is equal to minus theta. Now call equation number 1. And what is equation second? Tau is equal to I into d square theta divided by dt square. Now call equation number second. Now equation 1 and 2 equating on both sides. Equation 1 and 2 equating on both sides. What do you get here? Now attention here. I into d square theta divided by dt square is equal to minus c into theta. Is equal to minus c into theta. I into d square theta divided by dt square is equal to minus c into theta. थोड़ा सा rearrange करा. I can rearrange here. Therefore d square theta divided by dt square बरोबर काय ना बरोबर, that is equal to minus c divided by I into theta. Minus c divided by I into theta. Now attention here. बघा काय बरोबर d square theta divided by dt square is equal to minus c divided by I इकडे गेला into theta. So rearrange the equation. Here equation rearrange करा. And so I can take care d square theta divided by dt square plus c divided by I into theta is equal to 0. This equation gives the differential equation. This equation gives the differential equation of angular SHM. This formula gives the differential equation of angular SHM. Any doubt? लक्षात कदाचित नेक्स्ट आता इन द लास्ट प्रिव्हियस इयर्स पाठिंबाच्या बऱ्याच वेळा विचारलंय derive the differential equation of linear system. Derive the differential equation of linear system असं पाठिंबाग बऱ्याच वेळा विचारलंय. परंतु यावर्षी नेक्स्ट इयरला 2021 ला 2021 ला हा प्रश्न विचारू शकतात. Derive the differential equation of angular system. How many marks? 2 marks. 2 मार्कला विचारतील. लक्षात काय सांगायचं याच्यामध्ये व्हेरी सिंपल आहे. कन्सिडर द मेटॅलिक डिस्क. That metallic disc is suspended with a nylon or metallic wire, and that disc can suspend with a rigid support. वरच्या बाजूला कोण सांगा? Rigid support. At the time that disc has given the motion. That motion is clockwise as well as anti-clockwise. At the time some force is onward, second downward. एक फोर्स पुढे जात असेल, एक फोर्स मागे येत असेल. So we call it torque, and so torque tau is directly proportional to minus theta. Simple. So tau is equal to minus c into theta. Now call equation number 1. But already rotational dynamics मध्ये घेतलं होतं आपण. Tau is equal to I alpha, but alpha is equal to d square divided by dt square. So put the value in this above equation. Tau is equal to I into d square theta divided by dt square. Now call equation number 2. Now equation 1 and 2 both are the same. Now equating on both sides. What is it? I d square theta divided by dt square was equal to minus c theta. I transfer करा. d square theta divided by dt square is equal to minus c divided by I into theta. So d square theta divided by dt square plus c divided by I into theta is equal to 0. This equation is called as a differential equation of. This equation is called as a differential equation of angular SHM. Differential equation of
अँग्युलर एस एच एम. एनी डाऊट? शंका आहे सुद्धा चालतं लक्षात. हे अशा प्रकारच्याला काय म्हणतो? दॅट डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एस एच एम. ओके, थोडं पुढे जाऊया. हाच प्रश्न तुम्हाला 2 मार्कला विचारला, 3 मार्कला विचारला. यू विल आस्क द क्वेश्चन फॉर 3 मार्क्स. व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एस एच एम? व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एस एच एम अँड डिराइव द फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड. अँड डिराइव द फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड. कारण ही बॉडी अशी मागं पुढं होते, त्यासाठी टाइम लागणार. द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट अ रोटेशन. असं मागं पुढं होणार, हाफ रोटेशन आहे, देर इज अ हाफ रोटेशन. ऐका, द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट अ हाफ रोटेशन. हाफ रोटेशन होत असताना टाइम पिरियड काढता येईल आपला. कसं काय सांगा? टाइम पिरियड काढता येईल. आणि मग हाऊ टू कॅल्क्युलेट द टाइम पिरियड? व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड? बट टाइम पिरियड काढण्यापूर्वी थोडंसं मी पाठीमागून येतो. यू नो, आठवते का बघा? व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड? टी इज इक्वल टू जनरल फॉर्म्युला फॉर टाइम, टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. आठवते का बघा? बट आय कॅन टेक केअर. बट इथं आपण आठवते का बघा? नाव धिस इक्वेशन कॅन रिअरेंज. हे इक्वेशन आपण सगळं काय करू सांगा? रिअरेंज करूया. ऐका, काय ना डी स्क्वेअर एक्स डिवाइड बाय, ऐका, डी स्क्वेअर थिटा डिवाइड बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी डिवाइड बाय आय इंटू काय सांगा आपण? थिटा घेतो. थोडंसं रिअरेंज करायचं. आणि मला काय घ्यायचं सांगा? आय कॅन टेक केअर अँग्युलर ॲक्सलरेशन. हाच फॉर्म्युला मी नंतर घेतो 2 मिनिटामध्ये पुढं आणि जाणार आहे. पण तत्पूर्वी बघा का जीवक, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अँग्युलर ॲक्सलरेशन? आठवते का? अँग्युलर कॉन्स्टंट ओमेगा इज इक्वल टू, अँग्युलर कॉन्स्टंट ओमेगा इज इक्वल टू, ऐका, अंडर रूट अँग्युलर ॲक्सलरेशन पर यूनिट डिस्प्लेसमेंट. कुठल्या टॉपिकमध्ये चालतं आपल्याला आठवते का बघा? टाइम पिरियड. आठवा, टाइम पिरियड आपण लिनियर एस एच एममध्ये होता. व्हॉट इज फॉर्म्युला? टाइम पिरियड ऑफ ए लिनियर एस एच मध्ये धिस फॉर्म्युला कॅन कम हिअर. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ए डिवाइड बाय एक्स. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ए डिवाइड बाय एक्स. एनी डाऊट? हाच फॉर्म्युला असं घेतो. दॅट्स इक्वल अँग्युलर कॉन्स्टंट. इथं घेताना काय येणार? अँग्युलर कॉन्स्टंट फॉर अँग्युलर एस एच एम. अँग्युलर कॉन्स्टंट फॉर अँग्युलर एस एच एम. वाक्य बघा, अँग्युलर कॉन्स्टंट फॉर अँग्युलर एस एच एम ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट अल्फा डिवाइड बाय थिटा. चालेल, एनी नो प्रॉब्लेम. इथं काय येतं? लिनियर ॲक्सलरेशनमध्ये ए होता, अँग्युलर ॲक्सलरेशनमध्ये अल्फा असतो. लिनियर ॲक्सलरेशनमध्ये, लिनियर मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट एक्स न होतो. इथे कशाने दाखवतो सांगा? थिटानं. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर ओमेगा? ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट अल्फा डिवाइड बाय थिटा. हा फॉर्म्युला मी आता तयार करतो. कसा तयार करणार? फ्रॉम इक्वेशन 3 म्हणूया आपण. फ्रॉम इक्वेशन 3. याला इक्वेशन नंबर आपण 3 देऊया किंवा याला देऊया आपण इक्वेशन नंबर 3. इन इक्वेशन 3 व्हॉट इज देअर? डी स्क्वेअर एक्स डिवाइड बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी डिवाइड बाय इंटू काय सांगा आपण? थिटा म्हणून. नाउ व्हॉट इज फ्रॉम इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 मध्ये डी स्क्वेअर एक्स डिवाइड बाय डी टी स्क्वेअर मीन्स आय कॅन दिस इज द अल्फा. Rate of change of angular velocity is called angular acceleration. So equation 3 can write as alpha is equal to c divided by I minus कौन सांगा? माइनस c divided by I into theta. Any problem? चलेगा कोई प्रॉब्लम है इसमें? नहीं प्रॉब्लम. सो अल्फा इज इक्वल टू डी स्क्वेअर थिटा डिवाइड बाय डी स्क्वेअर म्हणजे कोण असतं? अल्फा असतं. अल्फा इज इक्वल टू सी डिवाइड बाय इंटू कोण सांगा? थिटा. आणि म्हणून असं म्हणूया देअरफॉर अल्फा डिवाइड बाय थिटा इज इक्वल टू मायनस सी डिवाइड बाय अल्फा डिवाइड बाय थिटा इज इक्वल, आय कॅन टेक हिअर मायनस सी डिवाइड बाय, दॅट इज इक्वल टू, आय कॅन टेक मॅग्निट्यूडली सी डिवाइड बाय आय गेट इट. मायनस चिन्ह कॅन्सल करा. इथे लिहूया ओनली मॅग्निट्यूड म्हणा. काय म्हणा सांगा? ओनली मॅग्निट्यूड म्हणा. आणि हा काय करा इथं आपण घेऊया अल्फा डिवाइड बाय थिटा इज इक्वल टू सी डिवाइड बाय आलं. धिस व्हॅल्यू पुट इक्वेशन नंबर 4. ही व्हॅल्यू इक्वेशन 4 मध्ये पुटअप करा. व्हॉट यू गेट? ही व्हॅल्यू इक्वेशन 4 मध्ये पुटअप केले तर ओमेगा इज इक्वल टू बघा, ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट सी डिवाइड बाय आय. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट सी डिवाइड बाय आय. एनी डाऊट? ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट काय बघा? ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट सी डिवाइड बाय काय सांगा? आय. बरोबर आहे. बट वी नो दॅट टाइम पिरियड. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड? टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. नाउ कॉल इक्वेशन नंबर 5. इक्वेशन 5 पुट इन दिस इक्वेशन. इक्वेशन 5 पुट इन दिस इक्वेशन. इक्वेशन 5 यामध्ये पुटअप करा. इक्वेशन 5 पुट इन दिस इक्वेशन. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टी? टी इज इक्वल टू 2 पाय, टी इज इक्वल 2 पाय डिवाइड बाय अंडर रूट बघा, अंडर रूट डिवाइड बाय अंडर रूट सी डिवाइड बाय अंडर रूट काय आलं सगळं? सी डिवाइड बाय आलं.
एनी डाऊट. आणि धिस कॅन बी सॉल्व. हा जर सोडवला आपण लक्षात इथला घेतला इक्वेशन 5 यामध्ये पुटअप केला. टी बरोबर 2 पाय टी बरोबर काय आलं टी बरोबर 2 पाय अंडर रूट सी डिवाइड बाय मीन्स आय कॅन टेक इट टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट I divided by C. I divided by C. This formula gives the time period of a metal disk. This formula gives the time period of metal disk. T is equal to 2 pi under root I divided by C. Any doubt? This formula gives the time period of a metal disk. I think हे पुस्तकात दिलेलं नाही एक्स्ट्रा. पुस्तकामध्ये फक्त इथपर्यंतच टाकलेलं एक्स्ट्रा. अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणत आहे. अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट आहे. परंतु आपल्याला समजा जर पाहिजे असेल समजा आपल्याला जेई नीटसाठी हा फॉर्म्युला पाहिजे असेल हा फॉर्म्युला काय ना टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय डिवाइड बाय सी. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय डिवाइड बाय सी वेअर आय इज कॉल्ड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. आय इज कॉल्ड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अँड सी इज कॉल्ड द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. द अँग्युलर दॅट्स वी कॉल्ड अँग्युलर त्याला काय म्हणतो बघा आपण रिस्टोरिंग टॉर्क per unit angular displacement. What do you call restoring torque per unit displacement? By using this formula we can take the time period. हा फॉर्म्युला काय करू शकतो आपण टाइम पिरियड काढू शकतो. हे सगळं मी कशामध्ये घेतलं सांगा पाहणं अँग्युलर सिस्टम मध्ये. पण अँग्युलर सिस्टम मध्ये एक जोडून आणखी एक फॉर्म्युला विचारतात आणि हा मात्र वेगळा आहे एक्स्ट्रा. तो क्वेश्चन इथपर्यंत आपला विचारला तर 3 मार्कला विचारते लक्षात. किंवा डिफरन्शियल इक्वेशन पर्यंत विचारलं तर किती मार्काला विचारते बाळा सांगा 2 मार्काला विचारतील. किती मार्काला सांगा 2 मार्काला विचारतील. बट वी कॅन टेक दिस. थोडंसं मला पुढे जायचं आहे आणि 3 मार्काचा एक क्वेश्चन आहे एक्स्ट्रा आणि तो 3 मार्काचा क्वेश्चन मला आता इथे काय करायचा आहे डिस्कस करायचा आहे. काय त्याच्यामध्ये अँग्युलर सिस्टम आहे. बट आय कॅन टेक द वन मॅग्नेट. हे पुसून घेऊया 2 मिनिटं. इकडे बघा सर्वांनी आता नाव अटेन्शन हियर इन द सी द सेकंड फिगर डायग्राम मध्ये बघा. इन सेकंड डायग्राम का जी बघा इन सेकंड डायग्राम पुढे सेकंड डायग्राम मध्ये बघा. इन सेकंड डायग्राम आय कॅन टेक हिअर काय घेतलं बघा इथे बघा सर्वांनी. इन सेकंड डायग्राम आय कॅन टेक हिअर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. फर्स्ट यू विल आस्क द क्वेश्चन. कसा प्रश्न विचारणार मी तुम्हाला सांगणार लक्षात. कसा प्रश्न विचारणार मी तुम्हाला सांगतो परंतु लक्षात ठेवा डायग्राम बघा काळजीपूर्वक सर्वांनी. इन दिस डायग्राम बघा यू विल आस्क द क्वेश्चन फॉर 3 मार्क्स. डिड एन एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड. Did an expression for time period. बघा का जीव did an expression for time period of a magnet that magnet is suspended in uniform magnetic field. एखादा मॅग्नेट युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर त्याचा काय करा टाइम पिरियड. त्याचा काय करा सांगा बघू टाइम पिरियड काढा. किती मार्काचा क्वेश्चन आहे सांगा बघू 3 मार्काचा. अच्छा बाबा डायग्राम ही काढायची. ह्या डायग्रामला 100% ह्यामध्ये 101% डायग्रामसाठी 1 मार्क्स असणार आहे. हां सुरुवात करूया. कन्सिडर द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे काय केलं एक मोठा मॅग्नेट आहे तो जवळ घेतला आपण लक्षात. इथे काय केलं आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे आणि इन दॅट युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आय कॅन प्लेस द वन मॅग्नेट. हो का हा कोण आहे NS नावाचा N आणि S इथं लिहून ठेवूया आपण. NS नावाचा हो का हा N आणि इथे S NS नावाचा काय केलाय मॅग्नेट घेतला आहे. And that magnet is suspended in uniform magnetic field. Means इकडे बघा हा कोण आहे आपण मॅग्नेट बनवूया आपण. काय तो पण घेणार नाव कन्सिडर दिस द मॅग्नेट अँड दॅट मॅग्नेट कॅन बी थ्रेड. याला काही लाव का असा थ्रेड टाकला मी नायलॉनचा थ्रेड क्या मेटल आहे अँड दॅट कॅन बी प्लेस्ड. इथं मॅग्नेटिक फील्ड आहे असे तर आहे मॅग्नेटिक फील्ड हो का इथं असे कन्सिडर करायचे मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर करायचे आणि बघा अँड दॅट कॅन गिव्हन द मोशन. आता याला मोशन दिलं तर काय होणार ॲट द टाइम दिस मॅग्नेट कॅन मूव लाईक दिस हो का लाईक दिस हो का असा मॅग्नेट मागं पुढं हो का पुढे जाणार मागे येणार पुढे जाणार मागे येणार. सो दॅट्स वी कॉल्ड दर इज अ टॉर्क. इथे काय तयार होतं सांगा बघू टॉर्क तयार होतं. आठवते का तुम्हाला इन 11th 11वी मध्ये झालं एक्स्ट्रा. इफ द मॅग्नेट कॅन सस्पेंडेड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ॲट द टाइम धिस मॅग्नेट कॅन मूव लाईक दिस हो का मराठीमध्ये असा मागं पुढं होतो आणि मागं पुढं होतो म्हणजे काय तयार होतं सांगा बघू त्यामध्ये टॉर्क. काय तयार होतं सांगा बघू टॉर्क. आणि टॉर्क म्हणजे व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टॉर्क इन 11th 11वीला सांगायचा. आठवते का इन 11th वी कॅन टेक द फॉर्म्युला फॉर टॉर्क. टो इज इक्वल टू mb sin थिटा. टो इज इक्वल काय सांगा mb sin थिटा. ज्याही तो टॉर्क हो का मॅग्नेटचा मागं पुढं होतो ना मागं पुढं त्या लक्षात. यम हा काय लक्षात मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे.
एम हा काय सांगा मॅग्नेटिक डायपोल आहे. बी म्हणजे कोण सांगा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. बी म्हणजे कोण सांगा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अँड साइन थिटा इज द अँगल. बाळून साइन थिटा काय सांगा इथं अँगल आहे. साइन थिटा काय सांगा क्लिअर आहे अँगल आहे इथं. कारण ज्यावेळेला तो अवघा ऐकलं बघा असा ज्यावेळी हो का असा पुढे गेला त्यावेळी हा अँगल करतो. मागं आला तरी अँगल हो का सारखा असा मागं पुढं होतो. आणि असा अँगल तयार होत असेल असा काय सांगा अँगल तयार होत असेल तर त्यातला अँगल किती सांगा साइन थिटा. बट इन 12th बुक हे झालं 11वीसाठी. 11वीमध्ये क्लिअर आहे द फॉर्म्युला फॉर टॉर्क टो इज इक्वल टू एम बी साइन थिटा. हाच फॉर्म्युला ज्यांनी जेई नीट सीईटी करणार आहेत त्यांनी हाच फॉर्म्युला असायला येऊ शकतो बघा ना. फक्त टो इज इक्वल टू स्मॉल एम मल्टीप्लाइड बाय टॉयशल मल्टीप्लाइड बाय बी साइन थिटा फॉर सीईटी अँड जेई नीट. लक्षात ठेवायचा ह्या स्मॉल एम कोण आहे पोल स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेट. स्मॉल एम कोण बाळा सांगा पोल स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेट. 2L is the distance of magnet. 2L is the distance of magnet and B sin theta is the angle. B sin theta त्यामध्ये सांगा अँगल आहे. सीईटी साठी जे करणार ते लक्षात ठेवायचं. हा फॉर्म्युला लागणार आहे टो बरोबर स्मॉल एम मल्टिप्लाइड बाय टॉयशल इनटू बी साइन थिटा. हाच फॉर्म्युला सीईटी साठी टो इज इक्वल टू NIA मल्टिप्लाइड बाय बी साइन थिटा. हाही फॉर्म्युला चालतो बरं का NIA मल्टिप्लाइड बाय बी साइन थिटा. नंतर ज्यावेळी आपण सीईटी पॉईंट घेऊ नये त्यामध्ये हे दोन्ही फॉर्म्युले मी टाकणार लक्षात. आता फक्त लक्षात टो इज इक्वल काय सांगा NIA मल्टिप्लाइड बाय बी साइन थिटा. आता लागणार नाही आपल्याला तिथं फक्त लक्षात ठेवायचं आणि मग पुढे जाऊया. आता इथं काय पुस्तकामध्ये येतात 12th 12वीची आहे ना 12वीच्या मध्ये काय अरेंजमेंट केलं सांगतोय का. टो बरोबर एम बी साइन थिटा. बट हिअर एम इज कॉल्ड द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. एमला काय म्हणायचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बट इन द 12th बुक आपल्या 12वीच्या नवीन पुस्तकामध्ये आय कॅन टेक एम इज इक्वल आय कॅन टेक म्यू घे. एमची व्हॅल्यू काय घेतल्या सांगा बघू म्यू घेतल्या म्हणून मी इथं थोडंसं चेंज करतो. सो आय कॅन टेक टो बरोबर म्यू बी साइन थिटा. आय कॅन टेक फॉर्म्युला व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टो इज इक्वल टू म्यू बी साइन थिटा. टो इज इक्वल काय सांगा म्यू बी साइन थिटा. ओके एनी डाऊट काय कोणाच्या मनामध्ये फक्त एमच्या ऐवजी एम मीन्स मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड ऑल्सो म्यू नवीन पुस्तकामध्ये घेतले म्हणून बरं का म्यू म्हणजे कोण सांगा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. सो फॉर फॉर्म्युला टो इज इक्वल टू एम बी साइन थिटा. त्या मॅग्नेटचा टॉर्क किती असणार आहे म्यू बी साइन थिटा. बट आय कॅन टेक साइन थिटा इज इक्वल टू आय कॅन टेक थिटा. एक पाठीमागे घेतलं तर आठवते का बघा एखादी व्हॅल्यू स्मॉलर असेल तर तिथला साइन थिटा कॅन्सल होतो. बिकॉज व्हेन दिस मॅग्नेट कॅन रोटेट हो का. हा मॅग्नेट असं रोटेट होतो तर स्मॉल अँगल तयार होतो हो का असा थोडंसं पुढं थोडंसं पुढं आणि मागं. आणि ह्यामध्ये जो अँगल तयार होतो ना हो का हा अँगल दाखवतो मी हा इथं थिटा दाखवूया आपण हो का. हा थिटा व्हेरी स्मॉल असतो. आणि इफ द थिटा इज व्हेरी स्मॉल सो आय कॅन टेक साइन थिटा इज इक्वल टू थिटा. थिटा तर व्हेरी स्मॉल असेल साइन थिटा इज इक्वल काय सांगा थिटा घ्यायचं. सो टो इज इक्वल काय बघा टो इज इक्वल टू म्यू बी मल्टीप्लाइड बाय थिटा आला. साइन थिटा इज इक्वल टू थिटा साइन थिटा व्हेरी स्मॉल असल्यामुळं टो इज इक्वल काय सांगा म्यू बी साइन थिटा. कॉल इक्वेशन नंबर 1. ह्याला इक्वेशन नंबर काय सांगा 1 म्हणूया. एनी डाऊट कोणा मला शंका आहे का. ह्याला एक टो बरोबर काय म्यू बी मल्टिप्लाइड बाय थिटा. बट ॲट द टाइम धिस मॅग्नेट कॅन मूव्ह लाईक दिस. कोणा मागं पुढं करत असतो ॲट द टाइम. सो देर इज अ टॉर्क. टेल मी व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टॉर्क acting on a magnet. Tau is equal to I can take care I alpha. Now call equation number 2. Tau is equal काय घेतलं सांगा आपण I alpha. मगाच्या पाहिजे अगोदरच्या पिरियड मध्ये सुद्धा घेतला आपण. त्याला tau is equal to I alpha. I म्हणजे कोण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मॅग्नेट. मोमेंट ऑफ इनर्शिया हे रॉड आहे. रॉड म्हणजे दॅट्स द मेटल स्ट्रिप आहे आणि हा मॅग्नेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया I आला. सो काय घेतलं tau is equal काय घेतलं आपण I alpha. Now call equation number 2. Now call equation number 2. Now equation 1 and 2 both are the same. Tau is equal to mu b theta and tau is equal to काय सांगा I alpha. Now equation 1 and 2 equating on both sides. पाहू दोन्ही इक्वेट करा. What do you get here? काय आलं बघा I alpha is equal to काय आलं mu b theta. I alpha is equal काय सांगा mu b theta. Any doubt? कोणा शंका आहे का I alpha is equal काय सांगा mu b theta. आता काय करूया बघा I alpha is equal काय घेतलं आपण म्यू बी मल्टिप्लाइड बाय थिटा. सो काय करा बघा हा आय इकडे ट्रान्सफर करा आणि त्या बदल्यात थिटा इकडे हा आय तिकडे ट्रान्सफर करा. हा आय इकडे डिनॉमिनेटर खाली घ्या आणि हा थिटा वर इकडे घ्या. सो देअरफॉर अल्फा डिवाइड बाय थिटा इज इक्वल टू काय ना सांगा म्यू बी डिवाइड बाय ऐका म्यू बी डिवाइड बाय काय घ्यायचं आय घ्यायचं.
अल्फा डिवाइड बाय थिटा इज इक्वल काय काय सांगा म्यू बी डिवाइड बाय थिटा काय सांगा म्यू बी डिवाइड बाय थिटा फक्त काय बरं का बानो इथं मायनस घ्यावं लागणार कारण टॉर्क हे मागं पुढं होत असतं मागं आणि पुढे घेतल्यामुळे आपण काय केलं तर लक्षात मागं आणि पुढे गेल्यामुळं मायनस चिन्ह घ्यावं लागेल परत इथं सुद्धा मायनस चिन्ह आलं परत इथं सुद्धा मायनस चिन्ह आलं परत इथं सुद्धा मायनस चिन्ह आलं बट मायनस कॅनॉट टेक आपल्याला काय लागत नाही मायनस सो आय कॅन टेक द मॅग्नेट्यूड घेतला तर अल्फा डिवाइड बाय थिटा इज इक्वल काय सांगा आय कॅन टेक द म्यू बी डिवाइड बाय आय ह्याला म्हणायचं मॅग्निट्यूडली काय म्हणा सांगा बघू मॅग्निट्यूडली घ्यायचं आपण काय ना मायनस चिन्ह काढून टाकलं आणि मायनस चिन्हाची काय अल्फा डिवाइड बाय थिटा इज इक्वल म्यू बी डिवाइड बाय आय काय घेऊ सांगा मॅग्निट्यूडली ओके एनी डाऊट पण थोडंसं काय जरूर बघा यापूर्वीच्या मगाच्याच पिरियडमध्ये आपण बघितलंय किंवा याच्यामध्ये बघितलंय अल्फा डिवाइड बाय थिटाला काय म्हणता अँग्युलर ॲक्सेलरेशन पर नीट डिस्प्लेसमेंट अँग्युलर ॲक्सेलरेशन पर नीट डिस्प्लेसमेंट वी कॉल्ड अँग्युलर कॉन्स्टंट आठवतंय का मगाशीच घेतलंय आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर अँग्युलर ॲक्सेलरेशन पर नीट डिस्प्लेसमेंट अँग्युलर ॲक्सेलरेशन पर नीट डिस्प्लेसमेंट वी कॉल अँग्युलर कॉन्स्टंट सो आय कॅन टेक इट देयरफॉर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट अल्फा डिवाइड बाय थिटा सो आय कॅन टेक केअर ओमेगा इज इक्वल टू अल्फा डिवाइड बाय थिटा आठवते का हा मगाशी घेतला फॉर्म्युला अँग्युलर ॲक्सेलरेशन पर नीट डिस्प्लेसमेंट अँग्युलर ॲक्सेलरेशन पर नीट डिस्प्लेसमेंट वी कॉल अँग्युलर कॉन्स्टंट आणि अँग्युलर कॉन्स्टंट ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट काय सांगा अल्फा डिवाइड बाय थिटा अल्फा डिवाइड बाय थिटा सो इक्वेशन 3 पुट इन अबोव इक्वेशन हे इक्वेशन 3 यामध्ये पुटअप करा व्हॉट यू गेट हियर ओमेगा इज इक्वल टू बघा ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ओमेगा इक्वल टू अंडर रूट म्यू बी डिवाइड बाय आय एन काय ना सांगा ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट म्यू बी डिवाइड बाय आय एन आर ओके नाव कॉल इक्वेशन नंबर 4 याला इक्वेशन नंबर 4 द्या काय सांगा ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट म्यू बी डिवाइड बाय आय वेअर म्यू इज कॉल्ड एज अ magnetic dipole moment and omega b is called as a magnetic induction and I is called the moment of inertia of a magnet. I is called a moment of inertia of a magnet. So omega is equal to under root mu b divided by I. But I can take the time period. Tell me what is formula for time period? Time period t is equal to 2 pi divided by omega. Time period t is equal to 2 pi divided by omega. Now equation 4 put in this equation. संपत आलाय थोडंसं लक्ष द्या इकडं काय सांगा ओमेगा इज इक्वल टू अंडर म्यू बी डिवाइड बाय आय त्यामुळे काय लक्षात ह्याला इक्वेशन नंबर 4 दिला नाव इक्वेशन 4 पुट इन दिस इक्वेशन माहिती आहे तुम्हाला टाइम पिरियडचा फॉर्म्युला टी इज इक्वल टू पाय डिवाइड बाय ओमेगा नाव धिस व्हॅल्यू पुट इन दिस इक्वेशन व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टाइम टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय अंडर रूट बघा म्यू बी डिवाइड बाय अंडर रूट काय सांगा म्यू बी डिवाइड बाय एनी डाऊट नाव रिअरेंज केला तर काय सांगा t is equal to 2 pi under root I divided by mb. This formula gives the time period of a rotating magnet. This formula gives the time period of a rotating magnet. T is equal to 2 pi under root I divided by mb. Any doubt? आतापर्यंत आपले टाइम पिरियड आपण किती प्रकार घेतला बघा टाइम पिरियड ऑफ ए सिंपल पेंडुलम घेतला आठवते का t बरोबर 2 pi under root L divided by G. परत मगाशी टाइम पिरियड ऑफ ए डिस्क घेतला अँग्युलर सेक्शन मधला टी बरोबर 2 पाय अंडर रूट सी डिवाइड 2 पाय अंडर रूट सी डिवाइड बाय आय घेतला बरोबर का परत उलट केला आय डिवाइड बाय सी केला आपण आणि पुढे इथे घेतला आपण टाइम पिरियड टी बरोबर अंडर रूट आय डिवाइड बाय एम बी ओके बाण दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आय थिंक इथंपर्यंत तुम्हाला सगळं हा टाइम पिरियड ऑफ ए रोटे अँग्युलर एस एच एम मधला आहे लक्षात अजून थोडंसं याच्यामध्ये अँग्युलर एस एच एम मध्ये आणखी 2 घटना घडतात लक्षात आतापर्यंत बघा लिनियर सिस्टम पूर्ण करून घेतला आणि आता आपण काय घेतलं टाइम पिरियड ऑफ ए अँग्युलर सिस्टम हे दोन्ही पूर्ण करून घेतला पण आपण लक्षात ह्याच्या पुढे जाणार आहे अजून अँग्युलर सिस्टम मधला टाइम पिरियड काढताना डॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये उपयोग करणार जा म्हणजे लिनियर सिस्टमचा उपयोग करणार बानो लिनियर सिस्टमचा उपयोग करणार आणि कशात सांगा बघू अँग्युलर सिस्टमचा आणि या दोघांच्यावरून डॅम्प्ड ऑसिलेशन काढणार आहे मी काय करणार सांगा डॅम्प्ड ऑसिलेशन करणार मग डॅम्प्ड ऑसिलेशन कसं काढायचं त्याचा फॉर्म्युला काय आहे कसा मॉडिफाय करायचा किंवा त्याचं डिफरन्शियल इक्वेशन कसं काढायचं हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट पिरियडमध्ये शिकवणार आहे आय थिंक आता फक्त आपल्या नेक्स्ट पिरियडमध्ये आपल्याला 2च पॉईंट होतील पहिला एक फ्री वाइब डॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये हा एक पॉईंट आपण घेऊ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड सिस्टम डॅम्प्ड अँग्युलर सिस्टम फर्स्ट एक आणि दुसरा एक लक्षात घेणार आपण लक्षात फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन
ते दोन्ही पॉईंट झाले की हा टॉपिक आपला संपेल. तुम्ही नोट्स सगळ्या पूर्ण करा. ह्या नोट्स फक्त देणार मी लक्षात, ह्या हाताने लिहून देईन लक्षात. इतर सगळ्या प्रिंटेड आहेत माझ्या, ह्या लिहून तुम्हाला नोट्स तयार करून देतो. तुमचं तुम्ही आहे तसं लिहून काढायला चालू करा. व्यवस्थित लिहिला तर 100% अतिशय चांगले मार्क्स पडणार आहेत. आपले जवळजवळ ह्या लॉकडाऊनच्या काळात 2 टॉपिक पूर्ण होत आलेत. अतिशय चांगल्या प्रकारे घेतलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना शंका येते ते विचारतात, व्हॉट्सअपवर विचारतात, स्वतः फोन करून विचारतात. तुम्हालाही काही शंका वाटत झाले तर कधीही मला लक्षात तुम्ही केलं आहे यूट्यूबवर लक्षात एन संजय नावानं जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळेच्या सगळे तुम्हाला देतील. इव्हन हे आपल्या लहान भावाला जर पाहिजे असेल 11वीचे सुद्धा बेसिक फाउंडेशन कोर्सचे तिथेही जवळजवळ 7 ते 8 व्हिडिओ मी अपलोड केले आहेत लक्षात. त्याचाही तुम्हाला फायदा होईल लक्षात. दोन्ही बघत जावा, निश्चित तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. आपण इथं थांबूया. उद्याच्याला आपण फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन आणि त्याचबरोबर डॅम्प्ड ऑसिलेशन हा पॉईंट आपण काय करणार उद्या घेणार आहे. ओके, टुडे हॅव टू स्टॉप हिअर. थँक्यू.